ನಮಸ್ಕಾರ. ಸದಾನಂದ ಬಾಮ್ನಿ ಯೂಟ್ಯೂಬ್ ವಾಹಿನಿಗೆ ಸ್ವಾಗತ. ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ರಾಮ ಮಂದಿರ ಪ್ರಾಣ ಪ್ರತಿಷ್ಠಾನ ಸಮಯದಲ್ಲಿ ಕೆಲವೊಂದು ವಿಷಯಗಳನ್ನು ಮರ್ತಿದ್ರು. ಯುವಕರಿಗೆ ನಿರುದ್ಯೋಗ ಸಮಸ್ಯೆ ಇದೆ, ಅದನ್ನು ಇವರು ನೆನಪು ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಕಾಗಿತ್ತು. ಬೆಲೆ ಏರಿಕೆ ಇದೆ, ಸರ್ಜಿಕಲ್ ಸ್ಟ್ರೈಕ್ ಬಗ್ಗೆ ಅವರು ನೆನಪು ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಕಾಗಿತ್ತು. ನಂತರ ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ನಾವು ಹೆಚ್ಚು ಉದ್ಯೋಗವನ್ನು ಕೊಡಿಸ್ತೇವೆ, ಸುರಕ್ಷತೆಯನ್ನು ಮಾಡ್ತೇವೆ, ಅದನ್ನು ನೆನೆಸ್ಕೊಳ್ಬೇಕಾಗಿತ್ತು. ರೈತರಿಗೆ ಡಬಲ್ ಬೆಳೆ ವಿಮೆಯನ್ನು ಹೆಚ್ಚು ಮಾಡ್ತೇವೆ, ರೈತರ ಒಂದು ಆದಾಯದಲ್ಲಿ ದ್ವಿಗುಣ ಮಾಡ್ತೇವೆ ಅಂತ ಹೇಳಿದರು. ಅದನ್ನು ಕೂಡ ಫೇಲ್ ಆಗಿದೆ. ಇನ್ಕಮ್ ಟ್ಯಾಕ್ಸ್, ID, ನಂತರ ED, ನಂತರ CBI ಇದನ್ನು ನಾನು ದುರುಪಯೋಗಪಡಿಸ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ ಅನ್ನುವಂಥ ಮನವರಿಕೆ ಕೂಡ ಅವರಿಗೆ ಆಗಬೇಕಾಗಿತ್ತು. ಒಟ್ಟಾರೆ ಎಲ್ಲ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ವಿಫಲತೆಯನ್ನು ಕಂಡುಕೊಳ್ಳುವಂಥ ವಿಷಯಗಳನ್ನು ಇಲ್ಲಿ ಲೋಕಸಭೆಯಲ್ಲಿ ನಿನ್ನೆ ಸಂಸದರೊಬ್ಬರು ಮಾತಾಡಿದ್ದಾರೆ. ಬಹಳ ಒಳ್ಳೆಯ ವಿಚಾರವನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ದೇಶ ಜನ ಇದನ್ನು ಗಮನಿಸಬೇಕು. ಏನು ಹೇಳಿದರೆ ಅದನ್ನು ಕೇಳೋಣ. अध्यक्ष महोदय, जब राम लल्ला की प्राण प्रतिष्ठा की बात आई तो किसी ने कहा बिना कलश के प्राण प्रतिष्ठा कैसे होगी, किसी ने कहा बिना कलश के प्राण प्रतिष्ठा कैसे होगी, किसी ने कहा जब चुनाव ही प्राण हो तो सोचो कौन सी प्रतिष्ठा दांव पे लगी होगी. लोग तो कुछ कहेंगे, लोगों का काम है कहना, आप जन की बात मत सुनना, सिर्फ मन की बात करना. फिर भी खुश थे हम. 500 साल का सपना जो पूरा हो रहा था, हमारे अंदर का हिंदू भी पूरी तरह से जाग गया था. तो चल पड़े अयोध्या की ओर, राम लल्ला की दर्शन की आस लगाए. चल पड़े अयोध्या की ओर, राम लल्ला के दर्शन की आस लगाए. जो सामने नजारा देखा वो देखकर दंग रह गए. वो 3 मंजिले, 400 खंबे, 32 सीढ़ियां, जय श्री राम का नारा लगाते हुए हम सीढ़ियां चढ़ने लगे. राम लल्ला से क्या गुहार लगाए ये सोचने लगे. पहली सीढ़ी पर याद आई महंगाई, दूसरी पर देश में बढ़ती बेरोजगारी, तीसरी पर पत्रकारिता की चरण चुंबकता, चौथी पर सेंट्रल एजेंसीज की संदिग्ध भूमिका. हर सीढ़ी पर कुछ न कुछ याद आ रहा था. कहीं 15 लाख का जुमला, कहीं किसानों का आक्रोश था, कहीं महिला कुश्तीगिरों की वेदना थी, कहीं सालाना 2 करोड़ रोजगारों का वादा था, कहीं बढ़ती सांप्रदायिकता थी, तो कहीं चुनिंदा पूंजीपतियों पर मेहरबान हमारी सरकार का चेहरा था. इस वास्तविकता ने झंझोड़ने के बाद भी हम अंधभक्तों की तरह चलते गए. होश तो तब संभाला जब राम लल्ला के दर्शन हुए. हमें नतमस्तक देख राम लल्ला मुस्कुराते हुए बोले, मैं कल भी था, आज भी हूं, कल भी रहूंगा. जितना इस मंदिर में हूं उतना ही तुम्हारे मन में रहूंगा. लेकिन याद रखना हमेशा मैंने त्रेता युग में रामराज जलाया था. तुम कलयुग में जीते हो जहां संविधान ने गणराज जलाया है. धर्म समाज का किनारा जरूर है, लेकिन देश एक बहती धारा है. किनारे को धारा के बीच में लाया तो प्रवाह अड़ जाता है, प्रगति के पथ से हट जाता है. इसलिए धर्म का ठेकेदार नहीं, पहरेदार बनना चाहिए. तुम रहो न रहो, वो रहे न रहे, ये देश रहना चाहिए. देश का संविधान रहना चाहिए, देश का लोकतंत्र रहना चाहिए, ये देश रहना चाहिए. जय हिंद,